काही वर्षात जेव्हा बीडमध्ये एकदा प्रकरण असंच उजेडात आलं होतं, त्यावेळेला मी अर्धा तास याचं विश्लेषण केलं होतं दूरदर्शनवर लाईव्ह. मुंबईची अफू आहे. अफू आणि खसखशीमध्ये काय फरक आहे माहिती का तुम्हाला? स्वभावाच्या हात त्या स्वभावाच्या माणसाची तुमची दोस्ती होते, चोराची दोस्ती चोराबरोबर होते. प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे. काय नेमकी समोरची रणनीती असणार आहे? क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या महत्वाच्या शिलेदारांची बैठक आज बुलढाणा येथे झाली. अतिशय उत्साहामध्ये आणि अतिशय भरगच्च उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही ठराव करण्यात आले. यामध्ये सरकारनं जे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते सरकारनं पाळलं पाहिजे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, 2023-24चा हक्काचा पीक विमा आणि सोयाबीन कापसाचा प्रति क्विंटल 3,000 रुपये भावफरक मिळाला पाहिजे. रखडलेलं अनुदान आणि जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून दिलं पाहिजे. या मागण्या घेऊन आठवडाभरामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजावरून आम्ही एक यात्रा सुरू करतो आहे. संपूर्ण जिल्हा आम्ही पिंजून काढणार आणि यात्रा झाल्यावर आम्ही मुंबईच्या दिशेनं महाराष्ट्रातले सगळे शेतकरी आगेकूच करणार आहोत. 3 मार्चला पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये राज्याची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची रणनीती आणि महाराष्ट्रातलं शेतकऱ्यांचं भलं मोठ्या आंदोलनाचं योजना आम्ही त्या बैठकीमध्ये आखणार आहोत. मुंबईला काय जाणार आहे तुम्ही? हेच विषय ना, हक्काचा 2023-24चा पीक विमा, त्यानंतर कर्जमुक्ती सरकारनं केली पाहिजे. अधिवेशनाच्या काळामध्ये या घोषणा सरकारकडून होणं आम्हाला अपेक्षित आहे. सोयाबीन कापसाचा प्रति क्विंटल 3,000 रुपये भाव फरक सरसकट दिला पाहिजे. अशा सगळ्या मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन महाराष्ट्रव्यापी उभं करणार आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आज ही रणनीती आखण्यासाठी आजची बैठक होती.